वॉज इट डिफिकल्ट तुझं करिअर, मदरहूड आणि तुझी आयडेंटिटी या तिन्ही गोष्टी सांभाळणं? खूप कठीण आहे. दर्शू, तुला माहितीये तू एक स्त्री आहेस, तू एक इंडिपेंडेंट बाई आहेस, तू एक ऑन्टरप्रिनर आहेस, तू एक अँकर आहेस, तू एक चांगली व्यक्ती आहेस, तू एक चांगली सून आहेस, तू एक अमेझिंग बायको आहेस. ओके. पण हे सगळं करताना तुझे अनेक भाग होत आहेत. सो कुठेतरी ना मला असं वाटतं की हे सगळं करताना जर बॅलन्स नाही झाला ना तर थोडंसं अडखळायला होऊ शकतं. हो. सो ऍट अ टाइम तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, त्या सेट करायला पाहिजे. मला आता माझी प्रायोरिटी काय, माझ्याकडे माझं शूटिंग आहे ठीक आहे, पण माझ्या घरात 5 दिवस गणपती आहेत, तर मी ती सुट्टी घेणारच आहे नो मॅटर व्हॉट. माझा किती इम्पॉर्टंट सीन असू दे, पण माझे बाप्पा माझ्याकडे 5 दिवस येणार आहेत ना राहायला, मग मी तेव्हा काम नाही करणार. मी हे आधीच सांगणार की बघा तुम्हाला चालणार आहे का, मी त्यांना अडवून नाही ठेवणार, पण माझ्या प्रायोरिटीज, माझ्या बाउंड्रीज मी सेट करायला पाहिजे. सो मला असं वाटतं की कुठेतरी तुमची सत्सद विवेक बुद्धी जेव्हा जागृत असते आणि तुम्हाला काय आपण करतोय ते बरोबर नाहीये हे जर कळलं, काही वर्च्यूज पाळले आपण आयुष्यामध्ये, ओके, तुम्ही दुसऱ्यांना फसवू शकता, स्वतःला नाही फसवू शकत. 100%. तुम्ही किती आनंदी आहात एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या रिलेशनशिपमध्ये, एखाद्या सिच्युएशन मध्ये, त्या आनंदावरती, त्या समाधानावरती तुमची प्रायोरिटी ठरली पाहिजे. सो मला असं वाटतं की मला असं सगळ्या मैत्रिणींना सांगावंच वाटेल की काय तर लिहून काढा, मला काय हवंय, मला काय करायचंय आणि माझी तयारी किती आहे. म्हणजे तू मला जिम मध्ये पाठवलंस तर मी 20 पुशअप्सच मारणार, त्याच्यावर 21वी सांगितलीस तर माझ्या मनाची तयारी आहे का आणि मी ती करणार आहे का. सो मला असं वाटतं की यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर विथ युअर सेल्फ. देन तुमची पारदर्शकता तुमच्याजवळ असेल तर ती तुमच्या ऑरामध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ती झळकते. त्यामुळे जसं पमा मनात काही नाही आणि जे चेहऱ्यावर आहे, मला असं वाटतं दॅट्स विथ मी ऑल्सो, की फक्त पमा खूप बोलते आणि खूप लोकांमध्ये असते, पण मेघना तेवढी लोकांमध्ये नसते. मला फार कमी मित्रमैत्रिणी आहेत, अगदी मोजके मित्रमैत्रिणी आहेत. माझं सर्कल खूप छोटं आहे. किंवा आता सुद्धा सेटवर आलीस तर मी माझ्या रूम मध्ये एकटी बसलेली असते. आय नीड माय मी टाइम. मी असं खूप बोलतीये किंवा खूप कॉन्व्हर्सेशन्स मध्ये आय कम अक्रॉस ॲज अ व्हेरी बडबडी, बट आय एम नॉट. इंट्रोवर्ट आहेस तू? ॲम्बिवर्ट. ओके, असं आहे. बघ ना, माझं म्हणजे हे पण मी असं क्षेत्र निवडलं होतं की माझं डब करून मी जाणार, माझं अँकरिंग करून मी माझी लिंक झाल्यावर मी जाऊन बसणार. सो माझं जे काम आहे ते माझ्या बरोबरचं काम आहे ना. आता पहिल्यांदा मी 10 लोकांबरोबर सीन करतेस.